थँक्यू रॉकशर प्रवीण गायकर सर. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आता मैदानात खेळवली जाणार आहे. याच्या अगोदर आपण बघितलं तर जय माता दी दिघोडे संघ जो 2 सामने जिंकत असताना आजच्या शेवटच्या फेरीमध्ये ते पोहोचलेत. तदनंतर या सामन्याच्या अगोदर आपण श्री गणेश LNT खोनी या संघानं त्या मॅचमध्ये बाजी मारली आणि संघानं पहिली लढत जिंकली. आणि आता हे 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर येत आहेत. अगदी चांगली लढत तुम्हाला बघायला मिळेल. अथर्व 11 कानपोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा आपण बघू शकता जितू 11 जर्मन नेरे. या 2 संघांमधील लढत. यंदाच्या वर्षामध्ये खूप चांगल्या फॉर्मात असलेला नेरे संघ भरपूर ट्रॉफी यंदा सुरुवातीला स्ट्रगल होता, त्यानंतर चांगलं कमबॅक आणि तेवढाच कानपोली संघ दिग्गज. या 2 संघांमध्ये आपल्याला ही लढाई ही बघायला मिळेल. सुरुवात करतो आपण. स्ट्रायक एंड कडे आदेश मते आणि त्याला साथ देण्यासाठी रोहित पाटील जर नाव स्ट्रायक एंड कडे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर फेकायचे. 20 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग. आणि पहिला सलामीचा षटक घेऊन आलाय सुशांत गायकर. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर. पहिलाच बॉल डीप मध्ये अगदी खोलवर पद्धतीचा हा चेंडू दिशा देण्याचं काम केलं. फिल्डर आहेत. रन मात्र या बॉलवर पूर्ण केली जाईल. पहिली सिंगल इथे मात्र आदेशनं आपल्या खात्यामध्ये जोडली गेली. महत्वपूर्ण लढत आहे. भरपूर प्रेक्षक आतुरतेने या सामन्याची वाट पाहत होते. एका बाजूला नेरे दुंदुरे विभागामधील ताकदवान संघ नेरे, दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर नेवाली वावंजय परिसरातील कानपोली संघ MIDCचा ताकदवार संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि क्विक थ्रो जरूर झाला सुशांत गायकर. रेन मात्र पूर्ण करत असताना सिंगल यावेळेस रोहितला आपण बघितलं. मागील मॅच अतिशय चांगली झाली. 2 बॉल 6ची गरज असताना षटकार आला. नंतर सामना जिंकला खोनी टीमनं. त्याच्या अगोदर देखील अगदी बघितलं आपण दिघोडे आणि त्यासोबत खूप चांगल्या लढती आज सगळ्या बघायला मिळत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्कर करताना दिसते सुशांत. पाठीमागे फिल्डर होते. रन मात्र या बॉल पूर्ण केली जाईल. सिंगलनं सध्या काम निभावत असताना हे दोन्ही खेळाडू, कारण पॉवर प्लेचं हे मुख्य षटक. सुशांत एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजीसाठी तो नेहमी ओळखला जातो आणि हे सुरुवातीचे 3 बॉल फार इफेक्टिव्ह खूप चांगली बघायला मिळते. आउटसाइड ऑफ द लेग स्टंप पिचिंग झालाय बॉल. व्हाईट बॉलची सांगता तुम्हाला इथे बघायला मिळेल. रन फलकावर धावा आहेत त्या आता 4 तुम्हाला बघायला मिळेल. थोडस दिशातून भटकताना दिसला पण सुशांतला. मागील बॉल रोहित ऑन स्ट्राईक. वैयक्तिक 2 बॉल 2. आदेश मते नावलौकिक खेळाडू. रोहित देखील चांगला फॉर्मात आहे आणि हा त्याचा आक्रमण. बॉल हवेत फ्लाय करतोय. फील्ड डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आशिषला आपण तिथे बघितलं आणि झेल त्याने टिपलाय. धक्का क्रमांक 1 पहिला धक्का. रोहित पाटील जास्तही काही करू शकला नाही या मॅच मध्ये. त्याने 2 बॉल फेस केले. फक्त 1 सिंगल. सुशांत गायकरच्या खात्यामध्ये विकेट. आशिषचं मिळालेल्या फिल्डिंग डिपार्टमेंट मधून 7 खूप चांगलं राहिलं. नवीन न्यू बॅट्समन मैदानामध्ये चेतन पाटील 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेत. जिद्दी आहेत दोन्ही संघ अगदी मैदानामध्ये बघू शकता. पहिलं षटक सुरू असताना सुशांतचं आतापर्यंत त्यांनी 4 बॉल फेकले. धावा खर्च देखील केले. 4. 1 विकेट त्याला मिळाली. चांगलं सुरू असताना पहिलं ओव्हर. बॉटम एंडवर चेंडू लागला. बॉल खूप फास्ट निघून गेला आणि पंच सांगतात हो एज लागली आणि लॉंग स्टॉप मध्ये आलेला चौकार.
जो ऑन स्ट्राईक आहे इनसाइड एज लागली बॉलला थोडं टर्न केला त्यानंतर पाठीमागे निघून गेला हा अंतिम बॉल या पहिल्या पॉवर प्लेचा दिशा देण्याचं काम केलंय ड्राईव्ह केलंय रोहन त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्यांनी ताकदीनं थ्रो केला होता इष्टानं त्याला भेदता आला नाही खूप रिस्की रन होती ही खूप डेंजर एंडकडे खेळाडू धावत होते आणि अशा रीतीनं हे षटक मात्र पहिलं समाप्त झालं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सुशांत गायकर याने रन खर्च केल्या 9 आणि 1 विकेट त्याला इथे मिळाली रन फलकावर धावा आहेत 9 1 विकेट गेले आता सेकंड ओव्हरला सुरुवात होणार आहे द्वितीय षटकामध्ये सचिन मोरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना 9चं सध्याचा करंट रन रेट जर या सरासरीने संघ पुढे चालला तर 35 पर्यंत पोहोचू शकतो परंतु बघायचं आहे येणारा कालखंड सांगून जाईल कशा पद्धतीनं काम राहील हो काय शॉट आहे इनसाइड आउट अफलातून फटकारायला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार सहा रन या बॉलवर मिळत आहेत धावसंख्येचं टोटल वाढवण्याचं कार्य हाती घेतलंय चेतन मैदानामध्ये लढत असताना दिसलाय अवे फ्रॉम द बॉडी केला आणि तदनंतर हा आलेला कमबॅक सचिनचा डॉट बॉलने ते सांगता होत असताना 15 वर सध्याचं धावसंख्येचं टोटल तुम्हाला सद्यस्थितीमध्ये बघायला मिळते महत्वपूर्ण लढत आहे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न कारण सचिन मोरेचा जो लेग ब्रेक त्याला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु आणखीन एक चांगला बॉल गुड कमबॅक चांगली गोलंदाजी सचिन नेहमी मिश्रित गोलंदाजी करत असत थोडस स्ट्रेट ठेवला लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला हा बॉल चाललाय सिंगल रन आणि रॉकेट थ्रो पुन्हा एकदा अशीच तिथे बघायला मिळाले आता पॉवर प्लेचे बंधन समाप्त झालेत धावसंख्येचं टोटल सध्या आपण बघतो संघ पोहोचलाय 16च्या घरामध्ये ड्राईव्ह केला बॉल ऑन ड्राईव्हचा फटका आदित्य तिथे पोहोचलेत क्विक थ्रो अँड गुड थ्रो पुन्हा एकदा एकच सिंगल या बॉलवर मिळेल पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक बघायला मिळालंय सचिन मोरेचं 5 बॉल त्यांनी फेकलेत आतापर्यंत 8 रन खर्च केलेत हा शेवटचा बॉल आहे परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये इथे हा चेंडू रिलीज केला स्पीड होता या बॉल मध्ये पंच सांगतात ओव्हर इथे एंड होईल 2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आता संपला गेले धावसंख्येचं टोटल आपण जर पाहिलं तर संघ पोहोचलाय सद्यस्थितीमध्ये 2 ओव्हर नंतर 1/17 कोण रे आला यो खाना बवाला कोण रे आला यो खाना बवाला दादा कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या शशिकानं दिसले दादाच्या या नावात दम हाय रे थर्ड ओव्हरला आता सुरुवात होणार आहे आणि गोलंदाजीसाठी आलेला आदित्य म्हस्कर 2 ओव्हर नंतर धावसंख्येचा टोटल आपण बघतो सध्या स्थितीमध्ये 17/1 पहिला बॉल लेफ्ट हँडेड गोलंदाज आदित्य थोडस स्विंगिंग डिलिव्हरी इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु नकार दिलाय आदेश ज्याला आपण ऑन स्ट्राईक बघतो डॉट बॉलनं सुरुवात झाली या षटकाची आदित्य
गोलंदाजी करत असताना धावासाठी थोडासा कानपोली संघ स्ट्रगल करते, परंतु लढावं लागेल टीमला, कारण एक चांगलं टार्गेट येणं तेवढंच महत्वाकांक्षी राहील. परंतु आतापर्यंत नेरे संघानं केली उत्तम गोलंदाजी, ती फार यशस्वीरित्या तो करत असताना दिसलाय. हा फुल टॉस होता, चूक झाली आदित्यकडून आणि सरळ फेकून दिलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आमच्या शशिकांना दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकांना दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आदेशचं आक्रमण बघायला मिळालं, धावांसाठी थोडंसं स्ट्रगल करत होता, बॅटच्या रडारमध्ये इतकेही चांगले चेंडू येत नव्हते, परंतु हा फुलटॉस बॉल आणि हा षटकार आदेश मतेला खूप कॉन्फिडन्स देऊन जाईल. गतवर्षी आपण बघितलं खूप चांगली सुरुवात, खूप चांगलं फॉर्मात हा संघ आपण बघितला, पनवेल प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन बनला. तदनंतर आज आणखीन एक फुल टॉस, चुका करत असताना त्या चुकांचा फायदा उचलला. हे कमजोर बॉल आहेत आणि आदेश समोर हे बॉल फेकणं तुमच्यासाठी घातक बनेल. लगातार 2 बॉल 2 षटकार. धन्यवाद डीजे. आता धावांचा वनवास सुटलाय, खोऱ्यानं धावा ओढायला सुरुवात केली. फलंदाज आहेत आदेश मते. लगातार 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेब, एक आगवेगळी संकल्पना, जर हॅट्रिक झाली तर चांदीचं नाणं. आणखीन एक तडाखा. आतापर्यंत एकही खेळाडू हॅट्रिकचा मानकरी ठरला नव्हता आणि पहिला ठरतोय खेळाडू आदेश मते. लगातार 3 बॉल 3 सिक्स. आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी, आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी, आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी. 4 बॉल मध्ये 18 रन आलेत. आदित्य मस्कर महागडे ठरत असताना या ओव्हरमध्ये 35 वर संघ पोहोचलाय. पुन्हा एकदा अगदी पुन्हा एकदा या बॉलला खोदून काढल्या, पाठीमागे उमेश क्विक थ्रो करतील, तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हे षटक कानपोलीच्या दृष्टिकोनातून फार प्रॉफिटेबल राहिलं. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 20 धावा या ओव्हरमध्ये आले. चांगले टोटल ऑन बोर्डवर आपण बघितलं तर 37 पर्यंत टीमनं मजल मारली. सुंदर कामगिरी, उत्कृष्ट कामगिरी, स्पेशली आदेश 8 बॉल मध्ये 23 धावांचं योगदान देणारा खेळाडू. लाऊडली अपील झाली, पंचाने अपील फेटाळली आणि नंतर ओव्हर एंडचा इशारा पंचामध्ये ते करत असताना षटक मात्र मैदानामध्ये संपलं. पाहता पाहता पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. हे ओव्हर राहिले 20 धावांची आणि संघ पोहोचला 3 ओव्हर नंतर 37 वर 1 खेळाडू बाद. शेवटचं षटक फेकतील आता उमेश पाटील. मागील 5 वर्ष हा खेळाडू टीमच्या स्क्वॉड पासून इंजरी कारणानं दूर होता, परंतु यंदा जसा टीम मध्ये आला एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू टीमला मिळाला आणि उमेशनं काही दमदार कमबॅक यंदा करून दिल्या टीमला. स्पेशली प्रवीण चोरगे बाली यंदा भरपूर फॉर्मात असलेला खेळाडू, त्याचे देखील बॅटिंग पाहण्यासाठी सगळे खेळाडू उत्सुक असतील. उमेश हे षटक सेट झालेत. चेतन 7 बॉल मध्ये 12 सेट झालेत. आदेश 9 बॉल मध्ये 23. अगदी बघू शकता उमेश. पंच आमच्याकडे वळतायत, बॉलची पाहणी तिथे त्यांनी केली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करत असताना तुमच्याकडे DRS तुम्ही घेऊ शकता. आणि पंचाने आता तिसऱ्या पंचांकडे आता रेफर केले. फिल्डिंग टीमचा DRS चाचपणी सध्या सुरू असताना लगेचच ऑन स्क्रीन दाखवलं जाईल.
चेक केलं जात असताना सध्या डिसिजन पेंडिंग. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त रन थर्ड अंपायर कडून निर्णय आले. हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्येचं टोटल तुम्ही बघू शकता. टोटल ऑन बोर्डवर धावा आहेत 38-38. उमेश एक्स्ट्रा बॉलनं सुरुवात झाली. छोटंसं रनअप आहे परंतु गती फार या खेळाडूकडे. गतीसोबत बॉल टर्न करणं ही त्याची स्पेशालिटी. समोर चेतन आहेत. याही बॉलला सोडून दिल्या. लगातार 2 एक्स्ट्रा बॉल येत असताना आणखीन एक वाईड आलाय. लेंथ अँड लाईन मध्ये थोडीशी सापडली नाहीये. थोडीशी बिघाड इथे बघितली आपण. संघाचं टोटल वाढतंय 39 पर्यंत उंची गाठली आहे कानपोली संघानं. धावांची 6 बॉल येणं बाकी आहेत. खोदून काढला बॉलला. हेलिकॉप्टर सचिन तिथे होते आणि गुड सेव्ह. षटकार तिथे त्यांनी वाचवला. 6 रन त्यांनी वाचवले. झेर जरूर सुटला आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट उमेशनं तिथे केला आणि खेळाडू झाले धाव बाद. शेठच्या नावाचा जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे. आदेश मते हा खेळाडू धावा झाला. तिथे थोडंसं बघा उमेश अक्षर रिप्ले मध्ये त्यांनी बघितलं जसं खेळाडू दूरच क्रीज पासून पहिल्यांदा आर्म थ्रो करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नंतर अंडर आर्म केलं आणि तिथे खेळाडूला त्यांनी बाद केलं. हो काय बॉल आहे. व्हाईट यॉर्कर सक्सेसफुल राहिला बॉल. उमेशचा डॉट बॉल. एक चांगली लेंथ आणि लाईन वर गोलंदाजी आता करताना तो दिसलाय. सुरुवातीचे 2 बॉल थोडीशी चर्चेचा विषय राहिलाय. तदनंतर त्याचं कमबॅक तिथे तो करत असताना अपील भरपूर झाले. इथे लाऊड अपील होती पुन्हा एकदा. पंचाने पहिल्या ऑप्शनला मिस करत असताना बॉल रन मात्र पंच लेग स्पाइस. कारण या गोष्टी फार महत्वाच्या असतात. यस लेग स्पाइस. कारण या गोष्टी फार महत्वाच्या असतात. 22 लेग स्पाइस. सांघिक टोटल आपण बघू शकता. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर साठी गेले. पंच वळत आहेत आमच्याकडे. आणखीन एक स्क्वेअर बॉल. तिसरा अवांतर चेंडू या ओव्हरचा. तर थोडं उमेश जेव्हा लेंथ अँड लाईन मध्ये गोलंदाजी केली तेव्हा त्यांनी फलंदाजांना थांबवलंय. मला आवश्यकता वाटत नाही की एक्स्ट्रा एफर्ट लावण्याची. कारण आतापर्यंत त्यांच्यावर आक्रमण झालेलंच नाहीये. आणि सध्या उमेश अगोदर थोडं सावध पवित्रा घेत असताना गोलंदाजीतून स्ट्राईक एंड कडे करेनला आपण बघतो. पहिला बॉल तो फेस करणार होता आणि बॉलला लॉफ केलाय. सचिन आहेत पाठीमागे आणि बॉल चालला 1 टप्पा सीमा पलीकडे. हा चौकार. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघत जाई. पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. खूप चांगले सॉन्ग टायटल सॉन्ग स्पर्धेचे आपण ऐकतो. हा बॉल सोडून दिलाय. आणखीन एक व्हाईट बॉल. उमेश देखील आता या ओव्हरमध्ये ज्याच्याकडून कमबॅकच्या अपेक्षा होते तो महागडा ठरत असताना. कारण तब्बल आतापर्यंत बघितलं तर 4 बॉल त्याने एक्स्ट्रा फेकलेत. 4 व्हाईट फेकलेत. पॉटा बेंडवर चेंडू लागलाय. पाठीमागे फिल्डिंग मधून 7 लाभली नाही. लॉंग स्टॉपला चालला. हा दुसरा लॉंग स्टॉप मध्ये आलेला चौकार आपण बघतोय. गणरायाची कृपा ती आहे. गणरायाची कृपा ती आहे. शशिकान दिसलेवर आमच्या शशिकान दिसलेवर आमच्या शशिकान दिसले. चौकार इथे खरं तर नशिबाचा करणच्या माध्यमातून 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेत. त्याला सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. 51 रन लास्ट बॉल ऑफ द इनिंग. स्विच शीट करण्याचा प्रयत्न तिथे केलाय आणि बऱ्याच परिक्रमा घडलेत. या एकाच बॉलवर पंच सांगतात आम्हाला इथे ओव्हर एंड होण्याचा. पंचांकडे आता जो बॅटिंग टीम कडे जो RRS आहे त्याचा वापर ते करतायत.
रन तर एक पूर्ण झाले, परंतु DRS चा जो वापर केलाय बॅटिंग टीम कडून निर्णय जरूर पोहोचेल. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. डिसिजन पेंडिंग. थोड्याच वेळात निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. वेट सम टाइम. थोडासा वेळ हवाय पंचांना. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे इनिंग संपली. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये जरूर संपलाय आणि अशा रीतीने आपण बघू शकता बॅटिंग वाटायला आली. तर टोटल धावा झालेत 52 रन्स. पहिल्या इनिंग मध्ये 52 बनलेत. 53 धावांचं आव्हान ज्योती जानमान नेरे या संघासमोर. जाऊया डीजे कडे. नावात दम हाय रे आमच्या शशिकांत दिसले दादा छाया. नावात दम हाय रे आमच्या शशिकांत दिसले दादा छाया. नावात दम हाय रे आमच्या शशिकांत दिसले दादा छाया. नावात दम हाय रे. सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. साथ देती हो मोलाची. प्रकाश सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना करी मदत. गोरगरिबांना करी मदत. त्याच्या शब्दाला तोड नाही रे. त्यांच्या शब्दाला तोड नाही रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय. तर पहिलं सत्र संपलंय. द्वितीय सत्राला मैदानामध्ये सुरुवात होईल. चला बॉल देताना आणि लगेचच दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल ऐकूया आपण आमचे राष्ट्रीय भाषेतील एक उत्कृष्ट समालोचक मनोहर पाटील वाजे यांचा आवाज. बहुत बहुत शुक्रिया वैभव. कमाल का मुकाबला चलता हुआ दोनों टीमों के बीच में. एक तरफ हम देख सकते हैं कानपोली और उनके खिलाफ खेल रही है टीम जीतू 11 जनमान नेरे. नेरे क्रिकेट टीम ने पहले गेंदबाजी करी थी. जीतने के लिए टारगेट है टोटल 53 रनों का टारगेट है. रास्ते कभी खत्म नहीं होते, बस लोग हिम्मत हार जाते. तैरना सीखना है तो पानी में उतरना ही होगा. किनारे बैठकर कोई गोताखोर नहीं बनता और इसीलिए ये कोशिश करनी होगी मैदान में, क्योंकि इस विकेट के ऊपर रन चेस करना इतना आसान नहीं है. पिछले कुछ मुकाबले में हमने देखा है, लेकिन अंतिम क्षणों में मुकाबले बदलते हुए देखे. जिस तरीके से कोहनी क्रिकेट टीम अंतिम 2 में 6 चाहिए थे, रन बने. पहले मुकाबले में 6 में 18 चाहिए थे, रन बने थे. पहले कुछ ओवर में रन नहीं बनते, लेकिन अंतिम क्षणों में रन बनते हुए हमने देखे और इसी की कोशिश की जा रही है. आदित्य महंगे साबित हुए थे. उमेश मैदान में अंतिम 2 ओवर में 35 बनाने में कामयाबी मिली थी कानपोली क्रिकेट टीम को. 52 बने और जीतने के लिए 53 का टारगेट. 2 बल्लेबाज मैदान के अंदर निकल चुके. एक तरफ हम देख सकते प्रवीण सोरगे और सचिन मोरे मैदान के अंदर. हम देख सकते हैं कानपोली क्रिकेट टीम की असली ताकत है उनकी हमेशा से गेंदबाजी रही है. और पिछले कुछ सालों की बात करेंगे तो उभरती हुई टीम में रायगढ़ की दिग्गज टीमों में इन दोनों टीम की चर्चा होती है और एक दूसरे के सामने अब लड़ाई लड़नी है मैदान में. 53 का टारगेट स्ट्राइक रेट के ऊपर प्रवीण सोरगे, उनका साथ निभाएंगे सचिन मोरे. तो गेंदबाजी में आएंगे आदेश मते मैदान में. मुकाबला अच्छा होगा, मुकाबला कड़ा और बड़ा है. चलेंगे हम मैदान की ओर दोस्तों. अंपायर का इशारा आएगा, लेट्स प्ले, गेम इज ऑन,
नेरे बनाम कानपोली 24 गेंदे 53 का टारगेट। पहली गेंद लेकर गेंदबाज है तैयार। आदेश मते निकल चुके प्रवीण सोरगे के लिए फर्स्ट बॉल। पहली गेंद बड़े स्ट्रोक की तलाश थी। प्रवीण इसी के लिए तो जाने जाते हैं। सिंगल डबल दौड़ना ये खिलाड़ी को पसंद नहीं है। बड़े स्ट्रोक बड़ी बड़ी पारियां इस साल, पिछले कुछ सालों की बात करेंगे, काम की वजह से प्रैक्टिस के लिए समय नहीं मिलता था। कुछ मुकाबले में से टूर्नामेंट से भी गायब रहते थे टीम से, लेकिन इस साल फुल फॉर्म में लौट चुके हैं। लेकिन अब टीम को सबसे ज्यादा जरूरत है। लेकिन आदेश के सामने इतना आसान बनेगा नहीं, क्योंकि जैसे हमने पहले भी जिक्र किया था कि कानपोली क्रिकेट टीम की असली ताकत हमेशा से उनकी गेंदबाजी रही है। पहली 2 गेंदें लगातार डॉट आई है। शानदार आगाज है गेंदबाजी से आदेश मते का। मैदान के अंदर हम देख सकते हैं लाजवाब ये लड़ाई है गेंद और बल्ले के बीच में। एक तरफ नेरे, दूसरी तरफ कानपोली। पहले ओवर की तीसरी गेंद लेकर आदेश तैयार। इस बार ऊंचाई मिली है, लंबाई नहीं है। गेंद के नीचे खिलाड़ी है कृष्णा, कोई गलती नहीं करेंगे। सबसे बड़ा शिकारी मैदान के अंदर शिकार हो चुका है प्रवीण सोरगे गोज। त्यांच्या मदतीला धावून बघत जाई, पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई। समाजसेवक आहे तो भारी दिलदार दिलाचा, समाजसेवक आहे तो भारी दिलदार दिलाचा। हाय संजय पाटील रॉयल माणूस मेरे या गावाचा, हाय संजय पाटील रॉयल माणूस मेरे या गावाचा। संजय पाटील राजा माणूस मेरे या गावाचा, संजय पाटील राजा माणूस मेरे या गावाचा। सो मच। पहले 3 गेंदे अभी तक खाता खोल नहीं पाई नेरे क्रिकेट टीम। अब आएंगे आदित्य मस्कर इन एट नंबर 3। गेंदबाजी में जरूर नहीं चले थे, लेकिन बल्लेबाजी में हाथ आजमाना जानता है यह खिलाड़ी। बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहते हैं, बड़ी पारियां खेलने के लिए जाना चाहते हैं, लेकिन यहाँ पर टीम को जरूरत है साझेदारी की, पार्टनरशिप की जरूरत है। सचिन मोरे मैदान के अंदर जरूर मौजूद है। क्या पलटवार करेगी नेरे क्रिकेट टीम पहले ओवर में, यह भी देखने वाली बात है। 53 रनों का यह लंबा चेस होगा, क्योंकि शबनम गिर रही है, ठंड बढ़ रही है और इसका फायदा गेंदबाज उठा रहे मैदान में। पहले 3 गेंदे अब तक रन नहीं बना पाए। आदित्य मस्कर ऑन स्ट्राइक, राउंड द विकेट से चलेंगे आदेश आदित्य के लिए। तेजी थी इस गेंद के ऊपर, पेस से बीट करने की कोशिश थी, लेकिन दिशाहीन। अंपायर ने हमें दिखाया कि यह गेंद खराब है। अपने कर्म पर विश्वास रखिए, राशियों पर नहीं। राशि तो राम और रावण के भी एक ही थी, लेकिन नियति ने उन्हें फल उनके कर्म के अनुसार दिया था। कर्म करना है मैदान में, बड़ा काम करना होगा, दिखाना होगा मैदान के अंदर किसमें कितना दम है। 53 रनों की टारगेट था, 1 रन बन चुका है राउंड द विकेट से। खोद कर निकाला मिनी हेलीकॉप्टर भी देख सकते हैं। डीप मिड विकेट से खिलाड़ी तेजी से दौड़ता हुआ आएगा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। ये खिलाड़ी अच्छे दौड़ते हैं विकेटों के बीच में। सचिन मोरे, आदित्य मस्कर, यहां पर धीरे धीरे पारी को आगे बढ़ाने की कोशिश की जा रही, लेकिन पहली 4 गेंदों के ऊपर बाजी नाम रहे आदेश मते की। शानदार गेंदबाजी का नजारा है। एक बल्लेबाज का अंत तक मौजूद रहना विकेट के ऊपर इन दोनों बल्लेबाजों में से बेहद जरूरी हो जाएगा। राउंड द विकेट से यह गेंद आएगी। जोरदार अपील करी गई, विकेटों के आगे बिल्कुल पकड़े गए। दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर लौट जाएगा। जीतू 11 जर्मन नेरे क्रिकेट टीम का आदित्य मस्कर बैक टू द पेविलियन। कोण रे आला यो खाना बवाला, कोण रे आला यो खाना बवाला। दादा कशाच काम नाही रे, दादा कशाच काम नाही रे। आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम। थैंक यू सो मच। 2 खिलाड़ी मैदान के बाहर लौटे। इन एट नंबर 4 उमेश पाटिल।
अब तक बल्ले से केवल 2 रन निकले। थोड़ी सी यहाँ पर नेरे क्रिकेट टीम बैकफुट पर नजर आ रही है पहले ओवर में, लेकिन जैसे मैंने पहले भी जिक्र किया था कि इस विकेट के ऊपर इस टूर्नामेंट का इतिहास लेखा जोखा पिछले कुछ मुकाबलों का हम देखेंगे तो अंतिम क्षणों में रन बनते हुए हम देखते हैं। अब यहां से नेरे क्रिकेट टीम कहां तक खींच पाएगी पहले कुछ ओवर में, यह भी देखने वाली बात है। 2 सफलता जरूर आई है, लेकिन उमेश पाटिल आएंगे इस बार स्ट्राइकर एंड के ऊपर। बैटिंग ऑर्डर बहुत लंबा है जीतू 11 नेरे क्रिकेट टीम की यदि बात करेंगे। अंतिम गेंद लेकर चलेंगे आदेश मते उमेश पाटिल के लिए। उमेश की यह गेंद थी, पीछे खिलाड़ी शॉर्ट स्क्वायर लेग में मौजूद, मौका बन जाएगा। यहां पर तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर लौटता हुआ। नेरे क्रिकेट टीम मुश्किलात में घिरते हुए पहले ओवर का खेल खत्म। रन बने 3, विकेट गए 3। शशिकांत दिसले दादा छाया नावात गम है दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना थैंक यू सो मच। पहले ओवर में रन आए केवल 3। अब नए बल्लेबाज रोहन पाटिल, करण पाटिल आएंगे गेंदबाजी में। 18 गेंदें जीतने के लिए 50 रनों की दूरी है। मुकाबला यहां से भी बन सकते हैं। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। एक बड़ा ओवर नेरे क्रिकेट टीम मुकाबले में लौट जाएगी, लेकिन इस ओवर में कुछ विकेटें कानपुली क्रिकेट टीम दबाव बढ़ाएगी नेरे क्रिकेट टीम के ऊपर। रोहन से उम्मीद है सचिन मोरे से। आने वाली गेंदें 18 जीतने के लिए 50 रन की दूरी अभी भी पार करनी है। नेरे और कानपुली के बीच में यह दिलकश मुकाबला। सचिन के लिए गेंद थी, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, 1 ही रन है, 1 से ज्यादा खुश नहीं है। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं कानपुली क्रिकेट टीम के खिलाड़ियों को, वो भी जानते सिंगल डबल से रन चेस नहीं होंगे। यहां पर 17 गेंदें और जीतने के लिए 49 की दूरी है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। वो बड़े हौसले दिखाने होंगे यदि मुकाबला जीतना है, चाहे आप गेंदबाज हो या बल्लेबाज। 17 गेंदें और 49 की दूरी। रोहन पाटिल स्ट्राइकर इनके ऊपर हम देख सकते हैं, बाहुबली नाम से प्रचलित है खिलाड़ी, लेकिन क्या अपने टीम के मुसीबत में काम आएगा। खोद कर निकालेंगे, पीछे खिलाड़ी लॉन्ग ऑन में आएंगे। 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। सिंगल की मदद से चोर बदलेंगे बल्लेबाज। रन संख्या जाकर पहुंचे, आशीष ने हमें जानकारी दी। रन बने हैं टोटल 5 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। अभी भी पहले बाउंड्री का इंतजार है, पहले चौके का इंतजार है, पहले छक्के का इंतजार है। 3 खिलाड़ी खोए, 18 की यहां पर औसत बढ़कर हो चुकी है। 18 के औसत से रन जोड़ने मुकाबला जीतने के लिए 16 गेंदें बचेगी और जीतने के लिए 48 की आवश्यकता। तेजी 30 गेंद के ऊपर सामने से चकाया सचिन को। डॉट गेंद की समाप्ति होती भी लाजवाब ओवर घट्टा बा करण पाटिल का मैदान में। 3 गेंदें करण ने फेंकी है, केवल 2 रन खर्चे हैं मैदान में। लाजवाब गेंदबाजी का नजारा है, खामोश रखा है अब तक सभी बल्लेबाजों को। बल्ले का अंदरूनी किनारा लगा, पीछे खिलाड़ी मौजूद है, थोड़े से झुके हुए सर और गिरे हुए कंधे बता रहे, थोड़े से दबाव में है सचिन मोरे, लेकिन कुछ बड़े हिट मुकाबले में वापसी हो सकती है। सब्र का फल दोस्तों हमेशा मीठा होता है और वही सब्र का बांध डटकर सामना करना है बीच मैदान के अंदर। 14 गेंदें बचेगी और जीतने के लिए 48 रनों की अभी भी आवश्यकता। कौन जीतेगा बाजी? करण पाटिल। सचिन मोरे के सामने गैप में गेंद है, पीछे खिलाड़ी पहुंच जाएगा। 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। हर मुमकिन प्रयास किया जा रहा है लेकिन बड़े स्ट्रोक नहीं निकल रहे मैदान में। प्रवीण सोरगे का सस्ते में मैदान के बाहर लौटना, आदित्य मस्कर का आते ही चला जाना और उमेश पाटिल का पहली गेंद के ऊपर विकेट फेंकना, यह अच्छी बात नहीं थी। 13 गेंदें 47 की दूरी। सीधे बल्ले से एक बार फिर से खेलेंगे, पीछे खिलाड़ी मौजूद है, डाउन द ग्राउंड खेला था। क्या कमाल का ओवर घटा, पहले ओवर में केवल 3 आए, इस ओवर में भी आए 4। टीम की रन संख्या जाकर पहुंची है टोटल 7 रनों के ऊपर।
दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी गणरायाची कृपा ती आहे गणरायाची कृपा ती आहे शशिकान दिसलेवर आमच्या शशिकान दिसलेवर आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या शशिकान एडवोकेट शशिकांत जी दिसले साहब उनकी ये टूर्नामेंट और जबरदस्त आगाज हम पहली रात में देख सकते हैं 12 गेंदे 46 रन उम्मीदें अभी भी बरकरार है बीच मैदान में रोहन पाटिल से कुछ दिन पहले हमने देखा था जब 6 में 20 की आवश्यकता थी लगातार 4 छक्के आए थे मुकाबला जीता था क्षमता है इस खिलाड़ी में काबिलियत रखता है बड़े स्ट्रोक खेलने की 12 गेंदे 46 की है दूरी लेकिन कानपुली टीम के सामने ये रास्ता ये मंजिल ये सफर बिल्कुल आसान नहीं है एक और डॉट गेंद 11 गेंदे 46 की आवश्यकता हर गेंद के ऊपर चौका आना अब लाजमी हो जाएगा यदि मुकाबला जीतना है जीतू 11 जर्मन नेरे क्रिकेट टीम को 11 गेंदे 46 रन बिल्कुल रन नहीं निकल रहे पूरी तरीके से मुकाबले में दबाव को झेलती हुई नेरे क्रिकेट टीम एक ही रन है इस गेंद के ऊपर भी पिछली 14 गेंदें हमने देखी अभी तक एक भी बाउंड्री नहीं आई पहले चौके छक्के का इंतजार है बीच मैदान में शानदार और जानदार गेंदबाजी का नजारा जितनी तारीफ करें इन गेंदबाजों की उतनी कम है तीसरे ओवर लेकर आ रहे चेतन पाटिल बीच मैदान में 10 गेंदे 45 की जरूरत डायरेक्ट हिट का प्रयास था लेकिन डायरेक्ट हिट हुई नहीं लेग बाइस का एक और रन आता हुआ 9 गेंदे जीतने के लिए 44 रन की जरूरत है रोहन पाटिल ऑन स्ट्राइक चेतन पाटिल चलेंगे गेंदबाजी में आखिरकार बड़े स्ट्रोक की तलाश थी और पहला बड़ा स्ट्रोक आया और रोहन पाटिल के बल्ले से अभी भी आने वाली 8 गेंदे 38 रनों की जरूरत है आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे थैंक यू सो मच अभी भी मुकाबला समाप्त नहीं हुआ दोस्तों कुछ बड़े हिट मुकाबले में वापसी हो सकती है नंबर 2 फ्रॉम रोहन पाटिल संजय शेटला मानिती लोक पनवेल तालुक्यात मिळतोय मान सन्मान थैंक यू सो मच 7 गेंदे 32 की आवश्यकता और है एक छक्के का यहां पर कोशिश करेंगे रोहन पाटिल तो यकीनन सिल्वर कॉइन से यहां पर नवाजा जाएगा क्या कमाल की संकल्पना है 7 गेंदे 32 की दूरी अभी भी है इस बार डॉट गेंद की समाप्ति होती हुई तो अंतिम गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 32 की जरूरत है संजय शेटला मानिती लोक पनवेल तालुक्यात मिळतोय मान सन्मान निरधुंद्रे विभागात आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा आमदार प्रशांतदादांचा आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा आमदार प्रशांतदादांचा हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा थैंक यू सो मच 6 गेंदे जीतने के लिए 32 की जरूरत है 5 छक्के एक डबल मुकाबला बन जाएगा लेकिन सामने है सुधीर पाटिल इस टीम के सबसे ताकतवर हथियार गेंदबाज है 6 गेंदे और जीतने के लिए 32 रन सचिन मोरे ऑन स्ट्राइक यहां पर सचिन का विकेट पहली गेंद के ऊपर अब 5 गेंदे 32 पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा
ठिकाण दिसले समर्थक संजय शेट पाटलांचा विकास केलाय त्यांनी आज हो खाना व गावाचा थैंक यू सो मच। नए बल्लेबाज आएंगे सुशांत गायकर इस टीम के कप्तान है, लेकिन यहाँ पर मुकाबले में टीम फंस चुकी है। 5 में चाहिए 32 की आवश्यकता है। जैसे हमने पहले भी जिक्र किया था कि पहले ओवर में 3, दूसरे ओवर में केवल 4, और यही का फैसला हमने देखा था। नतीजा रिजल्ट जो था कानपुली क्रिकेट टीम के खेमे में बदल चुका था, लेकिन फिर भी 5-32 क्रिकेट में सब कुछ मुमकिन है। सुशांत के लिए गेंद थी, एक से ज्यादा खुश नहीं है। जिस तरीके से गेंदबाजी हुई थी अंतिम क्षणों में, पहले 17 में हमने देखा था 2 ओवर में नेरे क्रिकेट टीम ने 35 लुटा दिए थे और उसी का नतीजा 52 बने और 53 का पीछा करने उतरी। और दूसरी गेंद के ऊपर बाली का विकेट सबसे बेशकीमती था कानपुली क्रिकेट टीम के लिए। 4 गेंदें और 31 रनों की है दूरी। रोहन के लिए गेंद थी, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, केवल औपचारिकता पूरी की जाएगी। 3 गेंदें बची है और जीतने के लिए 30 रन की जरूरत है। 3 गेंदें और 30 रन क्रिकेट में बिल्कुल नामुमकिन सा दिखने वाला ये टारगेट हम देख सकते हैं। नेरे और कानपुली के बीच में ये मुकाबला जरूर खेला जा रहा है। अगली गेंद शॉर्ट पिच थी सुशांत के लिए, 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 29 रनों की जरूरत है। नेरे क्रिकेट टीम ने करी गई बेहद सारी गलतियां, क्योंकि जिस तरीके से सत्र शुरू हुआ था पहले ओवर में ही विकेट मिल चुका था रोहित का, लेकिन उसके बाद जो साझेदारी पनपी आदेश और चेतन के बीच में कमाल की साझेदारी रही थी। अंतिम 2 गेंदों का खेल है बाकी, मुकाबला एक तरफा बन चुका है। रोहन के लिए यह गेंद थी, रोहन के बल्ले से आज की रात का तीसरा छक्का निकला। और जिस तरीके से बल्लेबाजी भी हुई नेरे क्रिकेट टीम से, आदित्य मस्कर तीसरे नंबर के ऊपर उतरे, उमेश चौथे नंबर के ऊपर आए। रोहन का काम हमेशा फिनिश करने का रहा है। यस, जाते जाते यहां पर क्या कमाल की बल्लेबाजी दिखा गए रोहन। 1 में 23 चाहिए थे, लगभग 16 रनों से मुकाबला गंवाना पड़ा मैदान में और कानपुली क्रिकेट टीम ने 16 रनों से मुकाबला जीता। खोनी संघाचा संघनायक आपण संपर्क साधा नाणेफेकीसाठी खोनी विरुद्ध कानपोली अशी ती लढत असेल। कानपोली संघाचा संघनायक आणि खोनी संघाचा संघनायक तर सामन्याचा हिरो ठरते, ज्याने एका षटकामध्ये 3 गडी बाद केले आणि 23 धावांचं योगदान देणारा कानपोली संघाचा सुपरस्टार आदेश मते मॅन ऑफ द मॅच। तर कोणी संघाचा संघनायक पोहोचलाय, करेन आलाय, तर मी विनंती करेन कानपोली संघाचे संघनायक दुसऱ्या फेरीतील ती दुसरी लढत देईल। दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जिंकले ती दिघोडे संघानं। हॅलो, तर अभिनंदन टीम अथर्व 11 गावदेवी कानपोली, रातोग एकातील परेशभाई पाटील आणि अभिभाई पाटील आपलं सहर्ष स्वागत। तर बघा, षटकर हॅट्रिक ज्याने ठोकले त्या खेळाडूसाठी इथे चांदीचं कॉइन या ठिकाणी दिलं जाईल। गणरायाची प्रतिमा असणार हे कॉइन या ठिकाणी दिलं जाईल। तर बाबू शेठ यांना विनंती करतो आपण यावं आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी दीपक शेठ तवले आपण देखील यावं। एसपी आणि चिक्या बैलाचे मालक आणि गणेश तात्रे यावं। महालुंगी संघ यांनी घेतलेली मेहनत बघा, तुम्ही चांदीचं कॉइन या ठिकाणी पाहताय ज्याच्यावरती गणरायाची प्रतिमा विराजमान आहे। तर चौकार षटकर हॅट्रिक साठी आपण कॅश प्राइज कधी पाहतो, परंतु इथे या स्पर्धेमध्ये आपण हा गणरायाची प्रतिमा असणारा चांदीचं कॉइन या ठिकाणी दिलं जाईल आणि एक आकर्षक ट्रॉफी। मॅन ऑफ द मॅच देखील तोच ठरलाय। अभिनंदन आदेश, रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स, खूप चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर। तर टॉस देखील लगेच करूया। श्री गणेश 11 खोनी
विरुद्ध अथर्व 11 गावदेवी कानपोली. हेड्स इज कॉल. अथर्व 11 गावदेवी कानपोली. इट इज हेड्स. अभिनंदन टीम अथर्व गावदेवी कानपोली. सुधीर टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला. चला तर जयेश पाटील साहेब आणि हितेश बोलाडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जयेश पाटील आणि हितेश बोलाडे आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर चला विनंती असेल लगेचच फिल्डिंग लावून घ्या. टीम श्री गणेश 11 खोनी, रातो के कातील परेश पाटील आणि अभि पाटील आपलं सहर्ष स्वागत. कृष्णा, ज्या पद्धतीने आपण कानपोली संघाचा विचार केला तर अक्षय पाटील मित्रांनो, आदिवासी संघांना सर्वात प्राधान्य देणारे कानपोली गावचे दमदार व्यक्तिमत्व अक्षयभाई पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. करण अंबाला, करण पाटील कलिंगड बैलाचे मालक आणि इंदिरा बैलाचे मालक कृष्णा आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आदेश